माळी कित्येक वर्ष अरण्याचं तोंड देखील पाहिलं नाही. बराच बदल झाला असेल ना? चिंता वाटते, पण दाखवणार कशी? महाराजांची आज्ञा. चला निघूया आपण. महाराज, आपण सैनिकांना घेऊन गेलो तर? नको. आम्ही सावित्रीसाठी ते दुर्मिळ फूल आणायला चाललोय. हे राज्याचं काम नसून आमचं वैयक्तिक काम आहे. त्यासाठी राज्याची कुमक वापरणं योग्य ठरणार नाही. तुम्हाला जर यायचं नसेल तर आम्ही एकटे जाऊ शकतो. नाही महाराज, येतोय आम्ही. चला. महाराज थांबा. बरं झालं, या नक्कीच महाराजांना अडवतील. प्रश्नच मिटला. ताता, तू नको जाऊ अरण्यात. मला नकोय ते फूल. महाराज, फूल नाही, फुलांचा ताटवाच घेऊन या. आणि या माळ्याला घेतलंय ना तुम्ही बरोबर, त्याला म्हणावं ते फुलझाड आणून इथेच लाव. नाही नाही ताता, मला नेहमी सांगतोस ना तू की अरण्यात जीवाला धोका आहे. तेवढ्यासाठीच तर ती बांधली ना भिंत. मग आता तू का जातोयस? खरंच नकोय मला फुल. नको जाऊस तू. आणि माझ्या फुलासाठी तर नकोच नको. इतका काय त्या अरण्याचा बाऊ? महाराज, मला कोमेजलेलं फूल देऊन तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय. आता तुम्ही फूल आणा किंवा फुलांचा ताटवाच घेऊन या, मगच मी म्हणेन तुम्ही माझ्यावर न्याय केला. थांबा थांबा. अरण्यात जाण्यापूर्वी तुम्ही दोघींनी केलेल्या परस्पर मागण्यांवर आम्ही निर्णय देतोय. आम्ही अरण्यात जाणार कारण तुम्हाला दोघींना आम्हाला ते फूल द्यायचंय आणि आमची तशी इच्छा आहे. मात्र अट एकच आहे. कोणती महाराज? तुम्ही सावित्रीला कधी अंतर द्यायचं नाही आणि तिच्याविषयी असूया बाळगायची नाही. महाराज, आम्ही तर मायाच करतो त्यांच्यावर. जाणतो आम्ही ते, पण आम्ही तुम्हाला हे पुन्हा सांगतो याचा अर्थ जरा समजून घ्या. तुम्हाला हे दुर्मिळ फूल तर मिळेलच, महाराणी म्हणून राज्याच्या सर्व सुख सुविधा संपत्तीही मिळत राहील. मात्र राज्य कारभारातला कुठलाही हक्क आणि निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार नाही. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण आणि सगळ्यात मोठी संधी चालून आली. विश्वासू कुमक घेऊन महाराजांमागे जा आणि अरण्यातच त्यांचा वध कर. महाराजांना गमावून तुला काय मिळणार आहे? नंतर कोणीच किंमत देणार नाही तुला. चुकतोयस तू. महाराजांना जर स्वर्गात पाठवलं तर त्यांची अर्धांगिनी म्हणून मी उत्तराधिकारी असेल. अन्यथा आता दिलेल्या निर्णयाप्रमाणे आपल्याला कधीच राज्यकारभार करता येणार नाही. मी जे सांगितलंय ते आणि तसंच करशील तू.
हा गोल कसला असेल? कुणी काढला तुझ्या भोवतून हा गोल? अन गोला बाहेर काय ना टाकीत तू पाऊल? काहीच ना काही. हे काय नवं भूत असेल? हा हा, तू खोडी गाडीच म्हणून आयात आता बांधून घालीत तूस. कोण शिक्षा देत, मायो की तातो? पर आता तर कोणी ना. चल चल, तू हुंब पळीत. चल खेळू डोहापाशी. ना तर तू मायोपाशी जात आणि गरीब तोंड करीत मायो विरघळीत लगी म्हणून जा खेळायची. मायोचं मन लोण्यासारखं मऊ वितळीत लगी. तिच्या हातावर तुरी देत पळीत तू. चल सरी सरी, मायोस ना कळीत. मायोसी ना कळीत? हा, मायोसी ना कळीत? हा? तुम्हीच माझ्या सत्तूसी भरी पाडीत. माझा सत्तू भोळा, पण तुम्ही जांबू कंदू त्याची रानापासून दूर दूर नेत. तुम्ही भरी घालीत म्हणून तो भिंत ओलांडीत. देवळात जात दर्पणाचा खेळ होत ध्यानी येईत तुमच्या. हे दिनी माझ्या सत्तूसी मृत्यूदंड होत. ही माया वागीण ना वाचवीत त्यासी तर हाच माझा सत्तू. पण मायो, ते दिनी मी भिंत ओलांडून ना जात तर तुझ्यासाठी कुंडातील औषधी पाणी कोण आणीत? ते खरी लेकरा, त्या औषधी पाण्याचा गुण थोर, पण त्यासाठी तुझा जीव पणास लागिला रे. ना हवं मला ते औषध, मला माझा सत्तू हवा. पर मायो, तू हुंब रागधरीस. तुला तर औषधी पाणीही मिळत आणि सत्तूही सुखरूप मिळत. मग कशाची तक्रार? हुंब हुशार तू, मी ना लागी तुझ्या तोंडी. मला एकच ठाऊ, या गोला बाहेर पाऊल ना ठेवीत तू. कळीत तूस? अरे, ही दुसरी वेळ भिंतीपाशी प्राण जाता जाता राहण्याची. हा धोका पुन्हा ना हवा मला. जन्मासी आल्यासी कुणी ना कुणी तुझ्या जीवाशी खेळ करीत. पण आता ना, आता मला माझा सत्तू माझ्या डोळ्यासमोर हवा, बस. पण शमी मायो, नगराचे खूप जगमग रंगीत सार काय काय चाखी आम्ही उत्सवासी ना. नगरातील लोकांपाशी ना जात तुम्ही. बजावून ठेवीत मी तुम्हासी. सत्तू तर ना जात. तुम्ही नेत तर तुम्हाच बांधून ठेवीत जाडास. पर मायो, नगरातील माणसांवर इतका राग का? विश्वासाचा घात करीत ते. विषारी नागा सर्पांपरी घातक ते. तुला ना ठाऊक काय काय पाहित, काय काय पचवीत आम्ही. आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ आता सुरू होतो. या राजवैभवाचा स्वामी जन्माला येणार आहे. महाराणी सावत, उग्रसेना, आमच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. आणि तरीही वाचलंस तू? आता नाही वाचणार. मायो, काय झाली तुझ्या मनी? सांगी मस. काहीतरी दुखीत तुझ्या काळजात. सांगी मस. ना, तू ना विचारी, मी ना सांगी. पण एकच सांगी, या गोला बाहेर पाय ना ठेवीत तू. कळीत तूस? मी राणी जात मध गोळा करायासी आणि तातोही जात त्यांच्या कामासी.
तू गोलातच राहीस. खा पी नाच बागड पण या गोलातच. कळीत? तुम्हास कळीत न तरी झाडाशी उलट टांगीत मी. बया मायो तर जणू माया वाघीन. नाना माया वागीन तर मायोन प्रेमळ असी. हिच्यासारखी ओरडीत ना मला. पण नगरातल्या माणसाविरी मायोचा इतका कराल. ती माणसं काय उलट्या काळजाची असीत. काय करतासा? उगा निष्पाप जीवाला मारताय. म्हणजे रानात येऊन शिकार करायची नाही. शाणाचेस. मी कोण सांगणार? मी तर पडलो माळी. मी तर रोपांना जगवणारा. एकानं दुसऱ्याला जगवावं हे माझं धोरण. कारण नसताना कशाला दुसऱ्याचा जीव घ्यायचा? तुझा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव. शिकार करणं हा क्षात्र धर्म आहे. नेम धरला म्हणजे बाण सुटणारच. थांबा. हे काय चाललंय अमात्य? आपण शिकारीला नाही तर ते दुर्मिळ फूल शोधायला आलेले आहोत. तुम्ही जर विनाकारण मुक्या प्राण्यांची शिकार करण्यामध्ये वेळ घालवणार असाल ना तर ताबडतोब चालते व्हा. क्षमा करा महाराज. यापुढे फूल शोधण्यातच लक्ष देईन मी. माफी असावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ते दुर्मिळ फूल शोधणारच आहोत. त्याशिवाय परत जाणे नाही. जी. माझं ऐकलंच नाही शेवटी तातांनी. ते फूल सोडण्यासाठी अरण्यात गेला तो. मला नेहमी सांगतो की तिथे जीवाला धोका आहे. पण आता त्याने स्वतःहून त्या संकटात उडी घेतली. देवा, तिथल्या क्रूर प्राण्यांपासून, विषारी नागांसापांपासून, खोल दरी कपारीपासून आता तूच त्याचं रक्षण कर. मला ते फूल नकोय. मला फक्त माझा ताता हवाय यायला सुखरूप परत. जाणाऱ्या माणसाला कोणी थांबवू शकत नाही. व्हायचं ते होणारच. असं का बोलताय मातोश्री? अगं किती थांबवलं आपण महाराजांना, पण शेवटी गेलेच ना ते अरण्यात. अरण्य कसलं, मृत्यूची खाईच आहे ती. तुझ्यामुळेच त्या फुलाचा नाद सगळ्यांना लागला. आणि शेवटी ते फूल आणण्यासाठी महाराज स्वतःचा जीव धोक्यात घालून अरण्यात गेलेत. पण मातोश्री, मी तर सोडला होता ना त्या फुलाचा नाद. मी तुम्हालाच नाही का देऊन टाकलं ते? तेच ना, ते फूल देऊन फार मोठा त्याग केलायस तू, अशी समजूत करून घेतलीये महाराजांनी. आणि म्हणूनच तर ते फूल आणण्यासाठी महाराज स्वतःचा जीव धोक्यात घालून अरण्यात गेले. चुकलंच तुझं. तुझ्या या सगळ्या वागण्यामुळे महाराजांचे प्राण संकटात पडले. ते अरण्य इतकं भयंकर आहे की कोणी तिथे जाऊ नये म्हणून महाराजांनी इतकी मोठी भिंत बांधली. आणि आता महाराज स्वतःच गेले तिथे. आता काय, धडधडत्या हृदयाने बातमी येण्याची वाट पाहायची. बातमी?
बातमी म्हणजे अशुभ का बोलताय तुम्ही मातोश्री? अगं बातमी म्हणजे खुशालीची बातमी ग. नाही नाही, मी तातांना काहीही होऊ देणार नाही. अगं कुठे चाललेस तू? अरण्यात तातांजवळ. अगं एवढूशी मुलगी तू, अरण्यातल्या प्राण्यांनी डरकाळी फोडली तर निश्चित पडशील. तू काय करणार तिथे जाऊन? मला जे करता येईल ते सगळं करीन, पण माझ्या ताताला काही होऊ देणार नाही. एवढंच असेल तर माझ्याकडे आहे अजून एक उपाय. म्हणजे महाराजांचे प्राण त्याच्यामुळे सुखरूप राहतील. कोणता उपाय? लवकर सांग ना मातोश्री. धोक्यात असणाऱ्या माणसाच्या जीवासाठी त्याची खुशाली कानी पडेपर्यंत देवासमोरच्या ज्योतीवरती हात धरला तर त्या माणसाचे प्राण वाचतात म्हणे. संकट टळतं. हा हा. ठीक आहे. अगं ठीक आहे काय? खूप अवघड आहे ते. हात भाजेल तुझा. मी आपला उपाय विचारलास म्हणून सांगितलं. तू नको करूस. जा, जाऊन खेळ. नाही नाही, तातांसाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. जोवर तातांची खुशाली कानावर येत नाही तोवर मी माझा हात ज्योतीवर धरून ठेवेन. टोकू टोकू. अरण्यात जाऊन तातांची खुशाली जाणून घ्यायचं काम तुझं टोकू. जा, उंच भरारी घे आणि अरण्यात जा. परत येशील तर तातांची खुशाली सांगायलाच. इथे तुझा हात भाजेल आणि तिकडे दक्ष बाहू महाराजांना बाणांनी भाजून काढेल. एका दगडात दोन पक्षी.